एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने ही भेंडीची भाजी बनवून बघा, अजिबात चिकट होत नाही. भेंडी न तळता इथे मी ही भाजी बनवलेली आहे. खूपच मस्त भाजी ही झालेली आहे. तर एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि याच पद्धतीने ही भाजी बनवून बघा. तुमचीसुद्धा भाजी इथे अजिबात चिकट होणार नाही, ते पण भेंडी न तळता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल इथे मी चम्मचने तुम्हाला असं काढून दाखवत आहे. तर कुठेही त्याचे भेंडीचे जे तार आहेत चिकट असते, तुटत नाही आहे अजिबात, कुठेही चिकट झालेली नाही आहे. तर चला तर मग जास्त वेळ न गमवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 2-3 काही छोट्या टिप्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, कारण भाजी इथे त्या टिप्स जर तुम्ही इथे वापरल्या तर भाजी तुमची अजिबात इथे चिकट होणार नाही. तर सगळ्यात आधी मी इथे अर्धा किलो इतक्या भेंडी घेतलेल्या आहे. तर भेंडी मी स्वच्छ रात्रीच धुवून छान अशा कापून ठेवलेल्या होत्या. आणि त्यासोबतच मी इथे 10 ते 15 इतक्या मिरच्या घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या. त्यासोबतच एक मोठा कांदा घेतलेला आहे, मीडियम आकाराचा कापून घेतलेला आहे. एक टमाटर घेतलेला आहे छोटासा आणि मीडियम आकाराचा, तोही कापून घेतलेला आहे. आणि इथे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. आधीच मी इथे तेल तापायला ठेवलेलं होतं, तर तेल इथे तापलेलं होतं. तर अर्धा चमचा इतकं मी इथे मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान फुटली का आपण त्याच्यामध्ये कांदा टाकूया. कांद्याला सुद्धा छान इथे परतून घेऊया. कांदा आणि मी इथे लसूण जिरं जे आहे ते ओबडधोबड चिंधून घेतलेलं होतं, ते एकत्रच टाकून मी हलवून घेते. पण आता मी तसं केलेलं नाही आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही, मी आता इथे लसूण जिरं टाकलेलं आहे. तर आता याला दोन्हीला पण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे छान असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. मग नंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया लाल मिरच्या. तर इथे बघू शकताय मी इथे 4 ते 5 इतक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि छान त्याला असं मधातून तोडून घेतलेल्या आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा करायचं आहे. आणि छान व्यवस्थित याला टाकून असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे काय होतील, तेल जे आहे ते त्या मिरच्यामध्ये जाते आणि त्या मिरच्याचं जे तिखटपणा असते ते बाहेर निघते. मग त्याच्याने भाजी छान अशी चविष्टसुद्धा लागते आणि तिखटसुद्धा लागते. तर आता मी इथे टाकलेलं आहे हिरव्या मिरच्यासुद्धा. हिरव्या मिरच्याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आणि छान असं सॉफ्ट होऊ द्यायचं. 2-3 मिनिट छान असं हलवत राहायचं आहे, म्हणजे मिरचीचे जे कवर आहेत वरचे ते जाड राहतात, तर ते छान असं शिजून जातात. तर इथे मी आता टाकलेलं आहे टोमॅटो. आता 2-3 मिनिट छान त्याला मी हलवून घेतलेलं होतं. तर आता टोमॅटो टाकून सुद्धा इथे मी 2-3 मिनिट छान असंच हलवून घेणार आहे. तर आता इथे आपण टाकूया आपले बेसिक मसाले, म्हणजे मसाले इथे काही नाही, फक्त हळद आहे आणि सोबतच चवीपुरतं मीठ आहे. तर हळद मी टाकलेली आहे अर्धा चमचा आणि चवीपुरतं मीठ आहे. मी इथे छान अशी साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवत आहे. तर तुम्हाला जर इथे मसाले वगैरे वापरायचे असतील तर तुम्ही इथे जिरा पावडर, धनिया पावडर वगैरे असे मसाले तुम्ही वापरू शकता, किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला काही जास्त वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण इथे जेवढी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवली तर तेवढी छान चविष्ट लागते. आणि खरंच मला तरी ते भाजी खूप आवडते साधी सोपी बनवलेली. तर त्यासाठी मी इथे कोणतेही मसाले वापरत नाही आहे, फक्त ह्या 2च गोष्टी टाकलेल्या आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लाल मिरच्या. तर इथे छान आता मी हलवून घेतलेला आहे मसाले वगैरे. आता 5 मिनिट इथे झाकण ठेवून शिजायला ठेवलेलं होतं. छान टमाटर वगैरे इथे सॉफ्ट झालेले. तर इथे बघू शकताय तुम्ही, छान असं 5 मिनिट झालेले आहेत आणि झाकण काढलेलं आहे आणि व्यवस्थित तिथे टमाटर वगैरे छान असे सॉफ्ट झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण टाकूया भेंडी. तर भेंडी छान मी अशी टाकलेली आहे, याच्यामध्ये संपूर्ण भेंडी टाकून द्यायची आणि मग नंतर याला छान व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे टमाटर, कांद्याचं प्रमाण वगैरे जास्त करू शकता. तुम्ही कांदे इथे जर जास्त टाकलेत तर तेही छानच आहे, फक्त कांद्याला थोडं छान असं शिजू द्यावं लागेल आपल्याला. म्हणजे कांदे सॉफ्ट होईपर्यंत जर आपण शिजू दिलं तर त्याचं पाणी सुटतं. तर ते पाणी छान असं सुकतपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे, म्हणजे मग आपली भाजी जी आहे ते चिकट होणार नाही. आणि त्यासोबतच टमाटरला सुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचंसुद्धा पाणी छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पूर्णपणे. तर इथे बघू शकताय छान प्रकारे मी इथे भाजी छान फिरवून घेतलेली आहे सगळीकडे. सगळ्याच भेंडीला सगळे मसाले लागलेले आहेत. तर इथे ना लाल मिरच्या टाकलेल्या आहेत मी. तर लाल मिरच्या जर आपण इथे टाकल्या ना तर खूप छान चव लागते भाजीला. आणि खरंच खूप आपण असं पालेभाज्याला वगैरे वापरतो, जसं आपण मेथीची भाजी म्हणा, किंवा मग चवडी माठ म्हणा, किंवा अशा कुंदराची भाजी म्हणा, अशा खूप साऱ्या ज्या रानभाज्या आहेत ज्या पावसाळ्यामध्ये निघतात तशा भाज्यामध्ये आपण वापरतो. तर त्याच पद्धतीने जर आपण अशा भाजीला सुद्धा वापरलं तरीसुद्धा चव खूप भन्नाट लागते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी याच्यामध्ये टाकलेला आहे लिंबू. तर अर्धा लिंबू घेतलेला आहे. अर्धा लिंबू छान असा पिळून त्याच्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून त्याच्याने सुद्धा इथे भाजी आपली
चिकट होणार नाही. तर इथे ना झाकण उघडं ठेवून आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे, नाहीतर मग काय होते ते भाजी चिकट होते आणि त्याला पाणी सुटते झाकून शिजू दिलं तर, आणि मग ते भाजी चिकट होते. तर म्हणून आपल्याला इथे पूर्ण भाजी जी आहे ते झाकण उघडं ठेवूनच शिजू द्यायची आहे. आणि त्यासोबतच मी इथे लेमन टाकलेला आहे. तर लेमनला सुद्धा छान आता टाकून मी 2-3 मिनिट याला भाजीला शिजू देणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान असं चम्मच करून तुम्हाला दाखवत आहे. तर भाजी कुठेही इथे चिकटत नाही आहे चमच्याला, आणि कुठेही भाजीचे असे तार तुटत नाही आहे. तर याचाच अर्थ असा की भाजी पूर्ण छान अशी शिजलेली आहे आणि सोबतच भाजी कुठेही चिकट झालेली नाही आहे. तर आता इथे भाजी पूर्णपणे आपली तयार झालेली आहे. तर आता इथे आपण सांबार टाकून छान असं व्यवस्थित फिरवून घेऊया. आणि ज्या ज्या टिप्स मी त्या सांगितल्या आहे त्या तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचीसुद्धा इथे भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही. खूपच छान पद्धतीने बनते आणि खूप चविष्ट लागते आणि खरंच खायलासुद्धा खूप टेस्टी आहे. आणि ज्या टिप्स सांगितल्या त्या तुम्ही जर माझ्या पद्धतीने जर ही भाजी करून बघितली ना, तर खरंच तुमची भाजीसुद्धा व्यवस्थित आणि छान होते. आणि खरंच तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली आहे ते. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.